ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। महायोगपीठाधिष्ठान महायोगपीठ अधिष्ठान बीवरे तटी साक्षात नारायण। पुंडलिका द्यावया वरदान परब्रह्मलिंग पांडुरंग। महायोगपीठ अधिष्ठान भीवरे तटी उभा साक्षात नारायण। पुंडलिका द्यावया वरदान परब्रह्मलिंग पांडुरंग। पुण्यसलीला चंद्रभागेच्या काठी महायोग नावाचं जगत प्रसिद्ध योगपीठ आहे। महायोगपीठ भरतखंडामध्ये अनेक पीठ आहेत, शक्तिपीठ आहेत, वेगवेगळ्या देवतांचे पीठ आहेत, भक्तिपीठ आहेत, पण पंढरपूर हे महायोगपीठ आहे। साक्षात तो नारायण, तो सर्वेश्वर, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी वल्लभ त्या भीवरेच्या तटी उभा राहिला। भक्तराज पुंडलिकानं त्या परमात्म्याला उभं केलं। दिव्य असं स्वरूप त्या परमात्म्यानं धारण केलं। महायोगपीठ अधिष्ठान भीवरे तटी उभा साक्षात नारायण। पुंडलिका द्यावया वरदान परब्रह्मलिंग। परब्रह्मलिंग तो पांडुरंग पुंडलिकाला वरदान देण्यासाठी, भक्ताच्यासाठी तो परमात्मा भीवरेच्या तटी आला आणि त्या भीवरेच्या तटी भक्तराज पुंडलिकानं त्या परमात्म्याला उभं केलं। त्या परमात्म्याचं रूप फार सुंदर आहे, लावण्य सुंदर, लावण्य सुंदर, मदनाचा पुतळा। सुंदर रूप दिव्य तेजो कांती, शरणागताचा हरी सकळ भ्रांती।
सुंदर रूप दिव्य तेजो कांती शरणागताचा हरी सकळ भ्रांती जन्म मरण हरता जगा देतसे शांती आनंद कंद आनंदाचा स्वरूप असलेला तो परमात्मा जो संपूर्ण आनंद स्वरूप आहे त्याचं चिंतन आनंददायी आहे त्याचं भजन आनंददायी आहे त्याचं दर्शन आनंददायी आहे त्याचं स्मरण आनंददायी आहे आनंदाचा उद्गमच त्याच्या ठिकाणी झालेला आहे आनंदाचा सागर आहे तो परमात्मा सुंदर रूप दिव्य तेजो कांती शरणागताचा हरी सकळ भ्रांती आणि जो जीव त्या परमात्म्याला शरण होतो त्याच्या सगळ्या भ्रांती तो परमात्मा हरण करून टाकतो दुःखाचं हरण करणारा क्लेशाचं हरण करणारा परमानंदाची प्राप्ती करून देणारा आनंद स्वरूप तो परमात्मा भीवरेच्या तटी उभा आहे महायोगपीठ अधिष्ठान भीवरे तटी उभा साक्षात नारायण पुंडलिका द्यावया वरदान परब्रह्मलिंग पांडुरंग सुंदर रूप दिव्य तेजो कांती शरणागताचा हरी सकळ भ्रांती जन्म मरण हरता देतसे शांती आनंद कंद ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय अर्जुनजी महाराज भगवान परमात्म्याला श्रीकृष्ण परमात्म्याला योगेश्वराला श्रीकृष्ण परमात्मा योगेश्वर आहे शिव भगवान योगीश्वर आहे योगेश्वर भगवान सगळे योग सांगतात अर्जुनजी महाराजांना श्रीमद भगवत गीतेमध्ये प्रत्येक अध्याय हा योगच आहे ओम ओम तत्सदिति ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः भगवद्गीता हे योगाचं शास्त्र आहे हे जीवनाचं शास्त्र आहे यामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान मनुष्य जीवनासाठी परम आवश्यक आहे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनजी महाराजांना विषाद प्राप्त झाला आपल्या आप्तांसोबत युद्ध करावं लागणार आहे आपल्या ज्येष्ठांच्या सोबत आपल्या श्रेष्ठांच्या सोबत अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला मोहग्रस्त झाला आणि ते अर्जुनजी महाराज परमात्म्याला तर्क द्यायला लागले की यांच्या संगे युद्ध कसा करू ओम मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला तेने उपकारे काय आभारवला वधी तयाते
जेथीची कृपा लाहिजेवरू तेथेची मने व्यभिचारू सरहस्य तरी कायमी भस्मासुरू वधितयाते जेथीची कृपा लाहिजेवरू तेथेची मने व्यभिचारू तरी कायमी भस्मासुरू वधितयाते। परमात्म्याला तर्क दिले की हे परमात्मा, जगामध्ये आज माझं नाव पार्थ म्हणून ख्यात झालेलं आहे। मी पृथेचा पुत्र, कुंती मातेचा पुत्र, कुंती मातेचा पुत्र झालो म्हणून मला पार्थ म्हणायला लागले। मी पार्थू द्रोणाचा केला, द्रोणाचार्यांनी या नावाला अर्थ प्राप्त करून दिला। आशीर्वाद प्राप्त झाले, द्रोणाचार्यांची कृपा झाली, अशी कृपा झाली की त्या कृपेची महती वर्णन करता येत नाही। ओम मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला। अलभ्य दिलेला आहे, मला धनुर्वेद दिलेला आहे। सरहस्य, रहस्याच्या सोबत त्या धनुर्वेदाचं रहस्य मला सांगितलं। कुठलंही माझ्यापासून कमी होऊ दिलं नाही, मला परिपूर्ण करून टाकलं, पारंगत करून टाकलं। एवढी मोठी कृपा ज्या द्रोणाचार्यांनी माझ्यावर केली। मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला। तेणे उपकारे काय आभारवला वधितयाते। ज्यांचे एवढे उपकार आहेत त्याच्याबद्दल आभार सुद्धा प्रगट करता येत नाही, एवढी मोठी कृपा। कितीही आभार मानले तर कमीच पडतील। आणि आज असा प्रसंग आलेला आहे या कुरुक्षेत्राच्या भूमीवर, युद्धाच्या भूमीवर ते द्रोणाचार्य समोर आहेत आणि त्यांच्याशी मला युद्ध करणं प्राप्त झालं आहे। काय मी त्यांचा वध करू? हा प्रश्न केला, परमात्म्याला प्रश्न केला। तर्क फार सुंदर दिलेला आहे, फार मोठा दिलेला आहे। अर्जुनजी महाराजांचे संस्कार फार दिव्य आहेत, फार श्रेष्ठ संस्कार आहेत। त्या संस्काराचा विसर त्यांना पडत नाही। जेतीच्या कृपा लाहिजेवरू तेथेची मने व्यभिचारू तरी कायमी भस्मासुरू वधितयाते। मी काय भस्मासुरासारखं आचरण करायचं? त्या भस्मासुराला शिव भगवाननी वरदान दिलं। फार भयंकर होता तो भस्मासुर, विकृत बुद्धी होती, पाप बुद्धी होती। ज्या शिव भगवाननी कृपा केली, ज्या शिव भगवाननी त्याला वरदान दिलं, त्याची योग्यता नव्हती। एकदा नारद भगवानला भेटला, नारद भगवानला विचारलं, प्रभू लवकर कृपा कोणाची होईल? मला तपश्चर्या करायची आहे, वरदान प्राप्त करायचं आहे। नारद भगवाननी सुचवलं शिवशंकराची तपश्चर्या करावी, शिव भगवान लवकर कृपा करतात। आणि मग त्या भस्मासुरानं एक संकल्प केला, दररोज शिव भगवानला भस्म आणून अर्पण करील, चिताभस्म। आणि मग तो नित्य नियमानं दररोज चिताभस्म आणत असे, ताजं भस्म घेऊन येत असे स्मशानामधून आणि शिव भगवानला अर्पण करत असेल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अनेक वर्ष हा नित्यक्रम चालत राहिला। एक दिवस जगामध्ये कोणाचा मृत्यू झाला नाही,
चिता पेटलीच नाही. त्या दिवशी चिताभस्म मिळणं अत्यंत कठीण होतं. भस्मासुराला मोठा प्रश्न पडला, आता आपलं व्रत खंडित होईल, म्हणून त्यांनी काष्ट आणले, चिता रचली शिव भगवानच्या समोर आणि हात जोडून प्रार्थना केली, हे शिव भगवान, अग्नी प्रज्वालित झालेला आहे, मी आता या अग्नीमध्ये उडी घेणार आहे, माझ्या या देहाचं जे भस्म होईल ते भस्म आपण स्वीकार करावं. या देहाचं भस्म आज मी आपल्याला अर्पण करत आहे आणि तो चितेमध्ये उडी घेणार. एवढ्यामध्ये शिव भगवाननी त्याला थांबवलं. थांबा, हे वृकासुरा, अनेक दिवस ताजं चितेचं भस्म आणून तू अर्पण केलं. आज तुझ्या समोर प्रश्न पडला, आज कुणाचा मृत्यू झाला नाही, आज कुठेही चिता पेटली नाही, तर तू स्वतःच्या जीवनाचा त्याग करायला निघाला. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझी इच्छा असेल ते वरदान माग. याचीच प्रतीक्षा करत होता वृकासूर. शकुनी नावाच्या राक्षसाचा पुत्र होता आणि वृकासुरानं वरदान मागितलं की हे प्रभू, मला वरदान द्यावे, ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवील तो भस्म व्हावा. शिव भगवान तथास्तु म्हणाले. वरदानाची प्राप्ती झाली. आता तो विसरला. त्याच्या अंतकरणामध्ये जो लीन भाव होता तो लीन भाव लयाला गेला. आता तो धावायला लागला. मार्गामध्ये जे जे ऋषी मुनी दिसले त्यांच्या मस्तकावर त्यानं हात ठेवला, ते भस्म झाले. राक्षस बुद्धी, क्रूर बुद्धी, पाप बुद्धी सर्वत्र ऋषी मुनींना भस्म करू लागला. सगळे भयभीत झाले. हे कसं वरदान दिलं शिव भगवाननी? स्वर्गलोकामध्ये गेला, स्वर्गलोकामध्येही तसंच आचरण करायला लागला. सगळं जग भयभीत झालं. आता त्याच्या नजरेसमोरही कोणी थांबत नाही. भस्मासुराच्या मनातले विचार आता बदलले. आता ज्यांनी आपल्याला वरदान दिलेलं आहे, जो दाता आहे सगळ्या शक्तींचा, आपल्यावर कृपा केली, त्या कृपावंत शिव भगवान बद्दलच दुर्विचार आला अंतकरणामध्ये. आता शिवालाच भस्म करावं, पार्वती मातेला प्राप्त करावं, दुर्विचाराचा अंत नसतो. आणि तो कैलासावर आला. शिव भगवाननी त्याला पाहिलं. त्याचे उद्देश लक्षात आले. हा काहीतरी भयंकर कर्म करण्यासाठी आलेला आहे. शिव भगवानला संकेत मिळाला. शिव भगवान धावू लागले. भस्मासूर त्यांच्या मागे लागला. ज्यांनी वरदान दिलं त्यांचाच नाश करण्यासाठी. कशी विकृत बुद्धी आहे. धावत असताना ऋषीमुनी शिव भगवानची अवस्था पाहायला लागले. नारायण भगवानची प्रार्थना केली, हे नारायणा, हे परमात्मा कृपा करा, फार कठीण प्रसंग आलेला आहे. सगळ्या जगाचं अधिष्ठान, सगळ्या शक्तीचं अधिष्ठान, सगळ्या तपश्चर्यांचं अधिष्ठान, आद्यगुरु आदिनाथ श्री शिव भगवान भस्मासुराच्या भयानं धावत आहेत. त्या भस्मासुराचा अंत करा, मुक्त करा हे जग त्या भस्मासुराच्या भयापासून. आणि नारायण भगवाननी मोहिनीचं रूप धारण केलं, स्त्री रूप धारण केलं. भस्मासुराच्या मार्गामध्ये उभे राहिले. भस्मासुरानं त्या सुंदर स्त्रीला पाहिलं, मोहिनीला पाहिलं. भस्मासुर म्हणाला, प्रस्ताव मांडला, विवाहाचा प्रस्ताव. मोहिनी म्हणाले, माझ्यासारखं नृत्य जर करून दाखवशील तर मग प्रस्तावाचा स्वीकार होईल. एकही मुद्रा चुकायला नको. जशा मुद्रा मी करणार आहे तशाच मुद्रा तुमच्या सुद्धा असल्या पाहिजेत. मान्य केलं भस्मासुरानं. नारायण भगवान नृत्य करायला लागले. करता करता तोही तसंच नृत्य करायला लागला. करता करता त्याचाच हात त्याच्याच मस्तकावर
धारण व्हावा अशी मुद्रा केली. ती मुद्रा तंतोतंत त्या भस्मासुरानं केली आणि जशी ती मुद्रा केली तसा तोच त्याच्याच वरदानानं भस्म झाला. त्याच्याच पापानं त्याला खाऊन टाकलं. पाप हे खाऊन टाकतं. पाप हे भक्षण करत असतं. पाप संपत नाही. भगवत कृपा झाल्याशिवाय त्याचा नाश होत नाही. ते राहत. भस्मासुराच्या पापानं भस्मासुरालाच भस्म केलं. म्हणून अर्जुनजी महाराज प्रमाण देतात. ज्या गुरु महाराजांची कृपेनं आज माझी जगामध्ये एवढी मान्यता झाली. आज मी काय त्यांचा वध करू? जेथीचिया कृपा लाहिजे वरू, जेथीचिया कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू वधितया ते. प्रमाण भस्मासुराचं दिलं. ज्या परमात्म्याची एवढी कृपा माझ्यावर झालेली आहे. सरहस्य दिला धनुर्वेद, त्यात कुठलंही रहस्य लपविलं नाही. सरहस्य दिला धनुर्वेद, जयाची कृपागाध. साक्षात शास्त्रविद्येचा महानिध, आम्हा कल्पतरू. आमच्यासाठी जो कल्पतरू सारखा आहे, इच्छा केली ते देणारा कल्पतरू. कल्पनेनं जे जे कल्पावं ते ते कल्पतरूनं द्यावं, अशी त्या कल्पतरूची महती. आणि तसे आमचे गुरु द्रोणाचार्य. एकदा द्रोणाचार्य म्हणाले, अर्जुना तुला मला दक्षिणा द्यावी लागेल. अर्जुनजी महाराजांनी हात जोडले, विनंती केली, गुरु महाराज आज्ञा करावी, आपण मागाल ती दक्षिणा. द्रोणाचार्य म्हणाले, धनाची आवश्यकता नाही, सुवर्णाची आवश्यकता नाही. तुला आत्ता जायचं आहे, पांचाल देशावर आक्रमण करायचं आहे आणि पांचाल देशाचा राजा द्रुपद बंदी करून आणायचा आहे. आणि दिव्य पराक्रम अर्जुनजी महाराजांचा. पांचाल देशावर आक्रमण केलं, पांचाल देशाचं सैन्य पराजित केलं. तरुण अवस्था अर्जुनजी महाराजांची. गुरुला दक्षिणा द्यायची आहे. द्रुपद राजा संगे युद्ध केलं, पराजित केलं द्रुपदाला आणि बांधून आणलं द्रोणाचार्यासमोर. गुरु महाराज केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे द्रुपदाला बांधून आणलेलं आहे. आपण मागितलेली दक्षिणा या ठिकाणी मी देत आहे. द्रोणाचार्य म्हणाले, द्रुपदाला मुक्त करा. अर्जुनजी महाराजांनी द्रुपदाला मुक्त केलं. द्रोणाचार्यांनी स्मरण करून दिलं की हे राजा द्रुपद, आता आठवलं का? गुरुकुलामध्ये तुम्ही शब्द दिले होते, ते शब्द आठवले का? द्रुपदानं मान खाली घातली. द्रोणाचार्यांचा अपमान केला होता द्रुपदानं. आणि आज प्रसंग असा आला की द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुन बांधून घेऊन आला. द्रुपदाला फार मोठा अपमान वाटायला लागला. द्रोणाचार्यांनी क्षमा केली. द्रुपदा, मी ऋषी आहे, ऋषीसारखं आचरण मला करायला पाहिजे, पण जगामध्ये खूप पराक्रमी लोक आहेत, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला क्षमा करतो आणि तुमचं राज्य जे आहे पांचाल देश, त्याचे 2 भाग, अर्धराज्य तुम्ही देण्याचं बोलले होते, उच्चार केला होता.
आता उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल, आता अर्धा पांचालच तुमचा आहे. द्रुपदावर कृपा केली, द्रुपदाला मुक्त केलं. द्रुपदाच्या मनामध्ये ते शल्य राहिलं, तो स्मरण करत राहिला. मनामधला तो क्लेश गेलाच नाही, जन्मभर गेला नाही. अर्जुनजी महाराज सांगतात परमात्म्याला, सहरहस्य दिला धनुर्वेद, जयाची कृपागाद, साक्षात शास्त्रविद्येचा महानिध, आम्हा कल्पतरू. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. म्हणे पुंडलीक देवा शिरोमणी, म्हणे पुंडलीक देवा शिरोमणी, परिसावी विनवनी एक माझी. म्हणे पुंडलीक देवा शिरोमणी, परिसावी विनवनी एक माझी. संत शिरोमणी नामदेव महाराजांचे शब्द आहेत. नामदेव महाराजांचा अभंग आहे. पुंडलिकाचा प्रसंग वर्णन करतात. म्हणे पुंडलिक देवा शिरोमणी, परिसावी विनवनी एक माझी. पुंडलिकजी महाराज भगवान पांडुरंगाला म्हणतात की हे परमात्मा, माझी एक विनवणी आहे, ती आता श्रवण करा. संसार बंधन तोडी रे दारुण, हे एक मागणे तुझे पासी. संसार बंधन तोडी रे दारुण, हे एक मागणे तुझ पासी. हे पांडुरंगा, संसाराचं बंधन जे आहे हे फार भयंकर आहे, फार दुर्धर आहे, जीवाला तोडता येण्यासारखं नाही. पांडुरंगा कृपा कर. ते बंधन जे आहे, जे अतूट आहे, जीवाला ते तोडता येत नाही. पांडुरंगा तेवढं ते बंधन तू दूर सार. हे एक मागणं आहे तुझ्यापाशी. ओम रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास. रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास. सांडियली आस त्यांची जीवे. ही आशा नाही राहिली आता. रिद्धी सिद्धीची आशा नाही राहिली, संपत्तीची आशा नाही राहिली, विलास उपभोग याची आशा नाही राहिली, मोक्षाची ही आशा नाही राहिली. रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती सांडियली आस त्यांची. या जीवानं त्यांची आशा सोडलेली आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या जीवाला मोहून टाकत असतात, त्या गोष्टीबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये कोणतीही आशा राहिली नाही. पुंडलिकजी महाराज वर्णन करतात.
पंचमहापातकी विश्वासघातकी त्यासी यमादिकी गांजीले. पाप करणाऱ्या जीवावर यमदेवाचं प्रभुत्व असतं. यमदेव त्यांनी केलेल्या पापांचा दंड त्यांना देतात. पंच महापाप सांगितलेल्या शास्त्रामध्ये ओम ब्रह्महत्या सुरापानम, ब्रह्महत्या जीवहत्या, पंचमहापातकी विश्वासघातकी त्यासी यमादिकी गांजिले. यमदेवांनी त्या पंच महापातक करणाऱ्या लोकांना त्यांना त्रास दिला, त्यांच्या पापाचा दंड दिला. हत्या करणं हे महापाप आहे. सुरापानम महापाप आहे. परस्त्रीकडे पापदृष्टी महापाप आहे. चौर्य कर्म चोरी करणं हे महापाप आहे. ओम पंचमहापातकाची गणना व्यासनारायण भगवानांनी केली. नामदेव महाराज आपल्या अभंगामधून त्या पंचमहापातकाचा उच्चार करतात. पंचमहापातकी विश्वासघातकी, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाचा घात करणं, विश्वासघात करणं हे महापाप आहे. आणि त्या महापापाचा दंड प्रचंड आहे. पंचमहापातकी विश्वासघातकी त्यासी यमादिकी गांजिले. ऐसे जे जीव आहेत, परमात्मा तू पतितांना पावन करणार आहे. तुझ्या दर्शनानं जीव पावन होऊन जातो. ओम ऐशिया पतिता करी रे सनाथ पुरवी माझे आर्त पंढरीराया. पुरवी माझे आर्त पंढरीराया. पांडुरंगा माझे आर्त पुरवावे. माझ्या मनामधले जी ही इच्छा आहे, सदिच्छा आहे, सद्वासना आहे, ही पूर्ण करावी. तुमचं नाव पतित पावन आहे. पंचमहापातकी विश्वासघातकी त्यासी यमादिकी गांजिले. ऐसिया पतिता करी रे सनाथ पुरवी माझे आर्त पंढरीराया. हेची माझे काज अंतरीचे गुज. हेच तुला सांगायचं आहे पांडुरंगा. स्वतःसाठी काही मागितलं नाही. पुंडलिक महाराजांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. हा संताचा स्वभाव आहे. हे संताचं औदार्य आहे, उदारता आहे संताची. हेची माझे काज अंतरीचे गुज. उद्धरी सहज महादोषी. त्या सगळ्या महादोषींचा तू उद्धार कर. God forgive those. God forgive those, for they do not know what they are doing. On the cross,
लॉर्ड जीसस प्रेड इन दिस वे. सुळावर चढवल्यानंतर जीससने ही प्रार्थना केली. लॉर्ड जीसस प्रेड, लॉर्ड फॉरगिव्ह दोज फॉर दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. हे संताचं अंतकरण आहे. हा दिव्य संदेश आहे. हा मानव जातीला संदेश आहे. ज्या ज्या देशामध्ये जे जे संत बोलतात ते श्रेष्ठच बोलतात. त्यांच्या वचनाचे साक्षी भगवंत असतात. हेची माझे काज अंतरीचे गुज, उद्धरी सहज महादुषी. तोच भाव या वचनामध्ये आलेला आहे. वेदांनी जे सांगितलं, निगमांनी जो उद्घोष केला तोच संत वाणीमध्ये आहे. नामदेव महाराजांच्या वाणीमध्ये तोच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये तोच आहे. व्यासनारायण भगवान त्याच दिव्य भावाचं वर्णन करतात. संतांनी दिलेला संदेश हा वैश्विक असतो. सगळ्या विश्वाला दिलेला संदेश असतो. तो संकीर्ण कधीच नसतो. नामा म्हणे वर दिला नारायणे. जो वर मागितला पुंडलिक महाराजांनी तो नारायणानं दिला. नामा म्हणे वर दिला नारायणे. विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. महायोग पीठ अधिष्ठान भिवरे तटी उभा साक्षात नारायण. कुंडलिका द्यावया वरदान परब्रह्मलिंग पांडुरंग. परब्रह्मलिंग पांडुरंग. ओम. दक्षिण देशामध्ये भक्तराज पुंडलिक महाराजांचा जन्म झाला. माता पिता धर्मात्मा होते. फार श्रेष्ठ कुळामध्ये जन्म झाला. माता पिता पांडुरंगाचे भक्त होते. ते संस्कार पुंडलिकाला प्राप्त झाले. फार भक्तवान होता, ज्ञानी होता, वेदज्ञ होता, शास्त्र मुखोद्गत होते. योग्य वेळ आली, विवाहाची वेळ आली. माता पित्याला असं वाटलं आता पुंडलिकाचा विवाह करून द्यावा. आणि पुंडलिकाचा विवाह झाला. सुवेद्य पत्नी प्राप्त झाली. श्रेष्ठ कुलोत्पन्न संस्कारित आज्ञाकारिणी पत्नी प्राप्त झाली. पत्नी सोबत राहायला लागला. करता 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 पुंडलिकाचा भाव बदलला. भाव बदलतो. अंतकरणातले भाव बदलले. ज्या वडिलांच्या ठिकाणी एवढी श्रद्धा होती, सकाळ संध्याकाळ त्या वडिलांना नमन करत होता, वंदन करत होता, आज त्याच वडिलांबद्दल त्याच्या अंतकरणामध्ये भेद निर्माण झाला. वडिलांचा तिरस्कार करायला लागला. आई वडिलांना झिडकारायला लागला. आई वडिलांना कळत नव्हतं कालपर्यंत हा इतका आज्ञाकारी आज कसा बदलला. माता पिता कसे बसे दिवस कंठत होते. करता करता एक दिवस पत्नी म्हणाली, तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे, एवढी इच्छा पूर्ण करा. गंगा स्नान करण्याची इच्छा आहे. पुंडलिकानं होकार दिला.
ठीक आहे, उद्याच आपण निघू. माता पित्याला कळलं, पुंडलिक पत्नीला घेऊन प्रयागला जाणार आहे. तिथे संगम आहे, तिथे गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे. ते स्थान फार दुर्लभ आहे. त्या स्थानाचं दर्शन हे महत्पुण्य आहे. आपल्याला हा लाभ जीवनामध्ये प्राप्त झाला नाही, आपणही जावं. त्यांनी विनंती केली, पुंडलिका आमची सुद्धा इच्छा आहे, अरे आमचं प्रयाग घडू दे. जीवनामध्ये कसा कधी योग आला नाही, आता योग प्राप्त झालेला आहे, नाही म्हणू नकोस. पुंडलिकानं उत्तर दिलं नाही, मौन धरलं. पण आई वडिलांना असं वाटलं की पुंडलिकानं स्वीकार केलेला आहे. आई वडीलही निघाले. फार मोठी यात्रा आहे. दक्षिण देशामधून गंगा गोदावरी पार करून, नर्मदा पार करून चालत चालत प्रयागाला जायचं आहे. आणि प्रयागापर्यंत पोचले. संगमाचं ते दृश्य दिसायला लागलं. गंगा यमुनेचा संगम, ते दिव्य स्थान, त्याचं दर्शन व्हायला लागलं. ओम. आई वडिलांकडून चालवत नव्हतं. गंगे किनाऱ्याची ती वाळू, ती तापलेली होती, पाय पोळत होते. त्यांनी हाक मारली, अरे पुंडलिका, अरे आम्हाला त्रास होतोय, ही वाळू तापलेली आहे, आमचे पाय पोळत आहेत. पुंडलिकाला क्रोध आला. बाजूला दोरी पडलेली होती गंगेच्या वाळूमध्ये, ती दोरी उचलली. एक दोरी आईच्या गळ्यात बांधली, एक दोरी वडिलांच्या गळ्यात बांधली. पत्नीला खांद्यावर घेतलं. पत्नी म्हणाली होती, हे नाथ माझे पाय पोळतात, मला या वाळूमध्ये चालता येत नाही. पत्नीला खांद्यावर घेऊन आई वडिलांना ओढत तो पुंडलिक संगमाकडे चालला आहे. आणि जेव्हा निकट आला, जवळ आला, गंगेच्या पात्रामध्ये एक सुंदर स्त्री देवी प्रगट झाली. आणि ती पुंडलिकाला म्हणायला लागली, पुंडलिका येऊ नको, इकडे येऊ नको. पाप्यांना पवित्र मी करत असते, पण आजपर्यंत तुझ्यासारखा पापी आलेला नाही. तू घोर पापी आहेस. तू माझ्या पात्रामध्ये आला आणि तू जर स्नान केलं तर तुझे पाप मला धुता येणार नाही. पतित पावनी गंगा, अशा प्रकारे उत्तर देत आहे. पुंडलिकजी महाराज दचकले. पुंडलिकजी महाराज म्हणाले, पंच महापातक करणारे महापापी तुझ्यामध्ये येतात, दर्शन करतात, त्यांना तू पाप मुक्त करते. आणि हे माते गंगे, माझ्याकरता हा तुझा निर्णय आहे, मग मी काय करावं? हे पुंडलिका, तुला मार्ग आहे, तू जा, या आल्या मार्गानेच जा. आणि तिथे तुला एक आश्रम दिसेल मार्गामध्ये, कुक्कुट ऋषींचा आश्रम. त्यांना शरण जा, ते तुझा उद्धार करतील, ते तुला मुक्तीचा मार्ग सांगतील. पुंडलिकजी महाराज परत आले, आश्रमाच्या जवळ आले, तिथे उभे राहिले. 3 मलिन स्त्रिया आल्या. इतक्या मलिन, त्यांच्या अंगाचा दुर्गंध येत होता. त्या 3 मलिन स्त्रिया आश्रमामध्ये गेल्या, कुक्कुट ऋषीचं दर्शन घेतलं. आणि केवळ दर्शन मात्रेनं त्या परत आल्या. परत आल्यानंतर त्या उज्ज्वल झाल्या होत्या, त्यांचा सुगंध येत होता, त्यांचं दिव्य रूप प्रगट झालं होतं. पुंडलिकजी महाराजांनी विनंती केली, त्या देवींना विनंती केली की हे देवींनो, जाताना तुमचं स्वरूप मलिन होतं, येताना स्वरूप उज्ज्वल झालं. त्या 3 स्त्रियांनी परिचय दिला, मी गंगा, मी यमुना, मी सरस्वती. या ऋषीच्या दर्शनानं आम्ही पुनीत झालो, पवित्र झालो.
या ऋषीचा प्रभाव आहे। या ऋषीनं केवळ मातृ पितृ सेवेनं हे महात्म्य प्राप्त केलेलं आहे। हे पुंडलिका, तू तिरस्कार केलेला आहे माता पित्याचा। माता पित्याचा तिरस्कार करणारा घोर पातकी आहे। तीर्थ सुद्धा त्याला पुनीत करू शकत नाही। पुंडलिक महाराजांना पश्चाताप झाला। कुक्कुट ऋषीने सांगितलं, दर्शनाला येण्याची गरज नाही, येऊ नका, परत जा, मातृपितृ सेवा करा, तुम्हाला येण्याची गरजच राहणार नाही। ज्याचं नाम सगळ्या जगाला पवित्र करतं, ज्याची कृपा सगळ्या जगाला पवित्र करते, तो परमात्मा तुमच्या भेटीला येईल। आशीर्वाद दिले। पुंडलिक महाराज परत निघाले। आपल्या देशामध्ये गेले नाही, आपल्या गावामध्ये गेले नाही, पंढरपूरला थांबले। ज्या ठिकाणी भीवरा नदी चंद्राच्या कोरीसारखी वाहत आहे, चंद्रभागा, त्या चंद्रभागेच्या तीरी, त्या तटावर तिथेच निवास केला। मातृपितृ सेवा करायला लागले। ती सेवा करण्यामध्ये इतके तल्लीन झाले, इतके एकरूप झाले की सगळ्या भावाचा विसर पडला। आणि तो परमात्मा त्या तपश्चर्येच्या प्रभावानं पुंडलिकजी महाराजांना दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी आला, हाक मारायला लागला, अरे पुंडलिका, अरे पुंडलिका, मी आलो आहे, तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे। पुंडलिकजी महाराजांनी त्या परमात्म्याला विनंती केली, परमात्मा, आहे तैसे उभे राहा, जसे आहात तसेच राहा, कुठे उभा राहू? असं विचारल्यानंतर जवळ पडलेली वीट होती, ती वीट मागे भिरकावली आणि तो परमात्मा त्या विटेवर उभा राहिला। आजही तो परमात्मा त्या विटेवर उभा आहे। त्या पुंडलिकजी महाराजांनी पांडुरंगाला वरदान मागितलं, जोडून या हात दोन्ही पुंडलिक मुनी विनवित, जोडून या हात दोन्ही पुंडलिक मुनी विनवित, आहात ऐसे उगेची राहा, माझी ये पहा प्रेमासी, जे जे येती ज्या ज्या भावे, ते ते तारावे कृपाळुवा। एका शरण जनार्दनी बाया पसरोनी हरी बोले, एका शरण जनार्दनी बाया पसरोनी हरी बोले। सगळ्या जगाच्या कल्याणासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी पुंडलिकजी महाराजांनी वरदान मागितलं। तो परमात्मा विटेवर उभा राहिला आणि अजूनही तो परमात्मा विटेवर उभा आहे। ओम नमो नारायण, ओम नमो नारायणाय। जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं। भ्रमण करत आचार्य जन्मभर भ्रमण केलं। भ्रमण करीत असताना पंढरपुराला आले आणि त्या पांडुरंगाचं जेव्हा दर्शन घेतलं, अंतःकरणामध्ये दिव्य भाव निर्माण झाला। या स्तोत्राचं गायन केलं। जगत वंदनीय झालं ते स्तोत्र, सगळ्या जगांमध्ये मान्यता पावलं।
भक्तासाठी प्रार्थना झाली. ओम महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ नमो नारायणाय. ॐ नमो नारायणाय. ॐ नमो नारायणाय. ॐ नमो नारायणाय. जयाचे न खंडे भगवत स्मरण परम पुण्यगतीचा अधिकारी जाण. जयाचे न खंडे भगवत स्मरण परमा पुण्यगतीचा अधिकारी जाण. चारही मुक्ती चरण वंदिती तयाचे. चारही मुक्ती त्याच्या चरणाची वंदना करतात. जो अखंड भगवत स्मरण करीत राहतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसरं काही वेगळं राहिलंच नाही. जयाचे न खंडे भगवत स्मरण परमा पुण्यगतीचा अधिकारी जाण. चारही मुक्ती चरण वंदिती तयाचे. चार मुक्ती सांगितल्या. ओम सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. ओम सालोक्य, ज्या लोकामध्ये परमात्मा निवास करतात तो लोक प्राप्त होणं ही पहिली मुक्ती, सालोक्य. दुसरी मुक्ती सामिप्य, ज्या लोकांमध्ये परमात्मा निवास करतात तो लोक तर मिळालाच, पण परमात्म्याच्या निकट स्थान मिळालं, जवळ स्थान मिळालं. ही सामिप्य मुक्ती, दुसरी मुक्ती. तिसरी मुक्ती सारूप्य, परमात्म्यासारखंच रूप, परमात्म्यासारखंच सगळं, सारूप्य मुक्ती. आणि चौथी, मग तो परमात्मा वेगळा राहिलाच नाही, सायुज्य मुक्ती. त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाणं, एक रूप होऊन जाणं, ही चौथी मुक्ती. ओम भगवंताच्या भक्तांना या चार मुक्ती प्राप्त होतात. आणि त्या चारही मुक्ती त्या भक्ताची चरण वंदना करतात जो परमात्म्याचं स्मरण करत राहतो. जयाचे न खंडे भगवत स्मरण परमा पुण्यगतीचा अधिकारी जाण. चारही मुक्ती चरण वंदिती तयाचे. ओ त्या गोकुळीचे जे जन होते त्यांना सालोक्य मुक्ती प्राप्त झाली, सामिप्य मुक्ती प्राप्त झाली. ज्यांचा जसा अधिकार तशा त्यांना मुक्ती प्राप्त झाल्या. जटायूला सारूप्य मुक्ती प्राप्त झाली, गजेंद्राला सारूप्य मुक्ती प्राप्त झाली. आणि त्या गोपी परमात्म्यामध्ये विलीन होऊन गेल्या, वेगळ्या उरल्या नाही, त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. सदा वसे
अंगी शांती, सदा वसे अंगी शांती, चारी मुक्ती होती दासी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं स्वरूप आहे. सदा वसे अंगी शांती, चारी मुक्ती होती दासी. तेची सखे हरीचे दास, सदा सोवळे उदास. सदा शुद्ध, अंतर्बाह्य शुद्ध. नाथ महाराजांचं स्वरूप सदा सोवळे उदास. शुद्ध आहे पण वैराग्य केवढं मोठं आहे. त्यांच्याकडे पाहिलं की साक्षात वैराग्य. जे वर्णन केलेलं आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनाही लागू पडतं. तेची सखे हरीचे दास, सदा सोवळे उदास. काम क्रोधाची वार्ता, अंगी नाही पै सर्वथा. एका जनार्दनी निष्काम, सदा परिपूर्ण मंगळधाम. एका जनार्दनी निष्काम, सदा परिपूर्ण मंगळधाम. ते संत, ते साधू मांगल्याचं धाम आहेत, निष्काम आहे. काम क्रोधाची वार्ता नाही. तेची सखे हरीचे दास, सदा सोवळे उदास. सदा वसे अंगी शांती, चारी मुक्ती होती दासी. सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐशिया. जग ब्रह्मरूप जाण, हेची साधूचे लक्षण. सर्वाभूती समदृष्टी, तोची साधू ये सृष्टी. एका जनार्दनी संत, नित्य साधी आत्महित. ओम. शास्त्राचं अवलोकन केलं, ग्रंथाचं अवलोकन केलं, गंगेच्या तटी निवास केला, काशीला निवास केला आणि सकळ प्राप्त झालेलं ज्ञान दक्षिण गंगेच्या तटी निवेदन केलं, पांडुरंगाला निवेदन केलं. तो परमात्मा घरामध्ये येऊन राहिला, श्रीखंडाच्या रूपामध्ये येऊन राहिला, नाथ महाराजांची सेवा करू लागला. ओम. एक 8 वर्षाचा बालक पूर्णा नदीच्या किनारीवरून निघाला, चालत चालत. निघण्यापूर्वी मातेच्या चरणी दंडवत केले. मनामध्ये विचार चालले होते, अहम संन्यासी भवामी, अहम संन्यासी भवामी, अहम संन्यासी भवामी. मला संन्यासी व्हायचं आहे, मला संन्यासी व्हायचं आहे, मला संन्यासी व्हायचं आहे. रात्रंदिन हे चिंतन होतं. नदीच्या किनारी एकदा बसलेले होते, त्यांचा मित्र आला विष्णू. विष्णूनं विचारलं, शंकरा तुझ्या मनात काय विचार आहेत? असा एकटा तू काय विचार करतोस? शंकरानं उत्तर दिलं, अहम संन्यासी भवामी, अहम संन्यासी भवामी, अहम संन्यासी भवामी. मला संन्यासी व्हायचं आहे, मला संन्यासी व्हायचं आहे. तू आईला न विचारता जाशील का? शंकरानं उत्तर दिलं, नाही, आईला न विचारता जाणार नाही. ओम. आई संगे नदीवर गेला.
आणि नदीमध्ये स्नान करत असताना एका नकरानं शंकराचा पाय धरला. मातेला हाक मारली, हे माते, या नकरानं माझा पाय धरला आहे, हा माझं भक्षण करेल, पण तू मला जर परवानगी दिली संन्यासी होण्याची तर हा माझा पाय सोडेल. मातेनं आज्ञा दिली, नकरानं पाय सोडला. शंकर परत आले, मातेच्या चरणी दंडवत केला. दंडवत प्रणाम. मातेचे आशीर्वाद प्राप्त केले. मातेला वचन दिलं, अंतकाळी मी येईल, जेव्हा तुझ्या देह ठेवण्याची वेळ येईल मी येईल. निघून गेले शंकर. पायी चालत आहे 8 वर्षाचा तो बालक घनदाट अरण्यामधून. भयंकर श्वापद आहेत, पशु आहेत. त्या पशुमधून मार्ग काढत काढत निघालेले आहेत 8 वर्षाचे शंकर. एकदा एका अरण्यामध्ये रात्रीला विश्राम केला. सूर्योदयाच्या वेळेला काही लोक आले. त्यांनी लांबून पाहिलं की कोणीतरी झोपलेलं आहे. ते जवळ आले. दिव्य तेज शंकराच्या मुखावरचं त्यांनी पाहिलं. त्यांनी ओळखलं, हा दिव्य महात्मा आहे, हा सामान्य मनुष्य नाही, हा जीव नाही, हा साक्षात शंकरच आहे, शिवभगवानचा अवतार आहे. शंकराचार्यजी महाराज हे शिवभगवानचे अवतार आहे. मात्या पित्यानं जन्मभर केलेल्या तपश्चर्येचं फळ त्यांना वृद्धापकाळी मिळालं. शिवगुरु हे महाज्ञानी, वेदज्ञ, आचार्य, विद्या देणारे. त्यांचं गुरुकुल होतं. त्या गुरुकुलामध्ये वेद शिकवत असत. त्यांच्या घरामध्ये अखंड शास्त्र मंत्र चालत असत रात्रंदिवस. कधी मंत्रोच्चार बंद होत नसे. वेदांचे मंत्र, शास्त्रांचे मंत्र. आकाशपतितं तोया यथा गच्छन्ति सागरं सर्वदेव नमस्कार केशवा प्रतिगच्छति. आकाशपतितं तोया यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवा प्रतिगच्छति. आकाशपतितं तोया यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवा प्रतिगच्छति. ऐकून 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 पोपटाचा सुद्धा मंत्रपाठ झाला होता. पोपट सुद्धा मंत्र म्हणत. शंकराला हे संस्कार मिळाले होते. एका निष्ठेनं, दृढ विश्वासानं. 8 वर्षाच्या बालकाचा स्वभाव कसा असतो हे जर पाहिलं तर लक्षात येईल की शंकर कसे अद्वितीय आहेत. जिथे कुठे संत महात्मे भेटले त्या संत महात्म्यांनी पाहिलं की हा दिव्य आत्मा आहे. शंकराच्या चेहऱ्यावरचं ते दिव्य तेज पाहून त्यांनी सुद्धा नमस्कार केला. गोविंद भगवत्पादाच्या शोधामध्ये निघाले. विचारायला लागले त्यांची भेट कुठे होईल. ते संत महात्मे म्हणायला लागले, नाव फार मोठं आहे, आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे पण दर्शन केलेलं नाही. आपण नर्मदेच्या किनारी जा. त्या नर्मदेच्या किनारी अनेक संतांचा वास आहे, ते आपल्याला सांगतील. शंकराची यात्रा कर्नाटक देशामधून आणि मग नर्मदेच्या किनारी पर्यंत चालत चालत आले. विस्तीर्ण पात्र त्या नर्मदेचं पाहिलं. नर्मदा पोहून पलीकडच्या किनारी गेले. हजारो ऋषी मुनी त्या ठिकाणी दिसले.
त्यांनी स्वागत केलं. आगच्छत आगच्छत आगच्छत. स्वागत केलं, आसन दिलं. 8 वर्षाचे आचार्य बसले त्या आसनावर. संत महात्म्यांना वंदन केलं आणि प्रार्थना केली, माझी भेट गोविंद पादासोबत कुठे होईल? गोविंद भगवत पादाचं दर्शन मला कुठे होईल? त्यांनी सांगितलं, इथेच आहेत गोविंद भगवत पाद, समाधीमध्ये आहेत. आम्ही त्यांच्या दर्शनासाठी थांबलो आहोत. अनेक वर्षापासून थांबलो आहोत, अजून आम्हाला त्यांचं दर्शन झालं नाही. गुहेमध्ये आहेत, समाधीस्थ आहेत. शंकराचार्यजी महाराज गुहेच्या जवळ गेले, तिथे उभे राहिले आणि गुरु महाराजांना प्रार्थना करायला लागले. आतून ध्वनी आला, शंकरा ये, मी तुझी प्रतीक्षा करत आहे. शंकराचार्यांनी गुहेमध्ये प्रवेश केला आणि गुरुचरणी साष्टांग दंडवत केला. गुरु महाराजांनी आशीर्वाद दिले. शंकरा, तुला मोठं कार्य करायचं आहे. तुझा जन्म सामान्य जीवांसारखा झालेला नाही. सामान्य जीव जगामध्ये जन्म घेतात, संसार चक्रामध्ये अडकतात, जन्मभर त्या संसार चक्रामध्ये पिसत राहतात आणि शेवटी अंत पावतात. पुन्हा जन्म घेतात, पुन्हा संसार चक्रामध्ये पडतात. हे चक्र त्यांना कधी सुटत नाही. तुझा जन्म झाला आहे जीवांना या संसार चक्रामधून सोडविण्यासाठी. ओम गुरुवे नमः. ओम गुरुवे नमः. ओम गुरुवे नमः. ओम गुरुवे नमः. तुला ब्रह्मसूत्राचं भाष्य करायचं आहे. ब्रह्मसूत्रावर सुंदर भाष्य करायचं आहे. धर्म प्रचार करायचा आहे. आदेश दिला, तू गंगेच्या किनारी जावं, काशीला जावं. काशीला गेले आचार्य. गंगेच्या किनारी निवास केला. शिवभगवानांनी दर्शन दिलं. हे शिवच आहेत, मला दर्शन देण्यासाठी हे वेगळं रूप धारण केलेलं आहे. शंकरांनी ओळखलं, शिवचरणी दंडवत केला. शिवभगवानांनी आशीर्वाद दिले, शंकरा तुला माझे आशीर्वाद आहेत. आता तू ब्रह्मसूत्रावर भाष्य कर, धर्म प्रचार कर, धर्माचं कार्य कर. कर्म बंधनामध्ये अडकलेल्या जीवांना मुक्तीचा मार्ग दाखव. जगद्गुरु झाले शंकराचार्य. मोठे मोठे ज्ञानी, वयोवृद्ध संत महात्मे त्यांच्याकडे आले, त्यांची दीक्षा घेतली. त्यांच्या चरणाजवळ बसून शास्त्राचा अर्थ समजू लागले. गुरु वयानं लहान आहेत, शिष्य फार मोठे आहेत, वयोवृद्ध आहेत. खूप प्रसिद्धी झाली, भूतलावर प्रसिद्धी झाली. व्यासोनारायण भगवानला असं वाटलं आपण एकदा जाऊन भेट घ्यावी. व्यासोनारायण भगवान आले. व्यासोनारायण भगवानला ओळखलं, चरणी दंडवत केला. प्रसन्न झाले व्यासोनारायण भगवान. शंकरा, फार मोठं कार्य तुझ्या हातून होईल. तुझं आयुष्य केवळ 16 वर्ष आहे. आता तुला मी
माझ्या आयुष्यातले 16 वर्ष देतो. 16 वर्ष शंकराला दिले. व्यास कृपा झाली आणि शास्त्राचे अर्थ खुले केले, प्रगट केले. ही ज्ञानभूमी आहे भरतखंड. या ठिकाणी ज्ञानाची अखंड साधना सुरू आहे. ग्रीस देशाचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघण्यापूर्वी गुरूंना भेटायला गेला. गुरुला वंदन केलं. गुरुला सांगितलं, आता मी निघतो आहे, जगत पादाक्रांत करायचं आहे, जिंकायचं आहे. गुरु म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ते तू कर, पण एक गोष्ट माझ्यासाठी करायची. भरतखंडामध्ये जेव्हा जाशील तेव्हा हिमालयाच्या त्या पर्वतामध्ये अनेक ऋषी मुनी तपश्चर्या करत असतात. त्यांच्याकडे तू जा आणि त्यांना ऋग्वेद माग. माझ्यासाठी ऋग्वेद घेऊन ये. अलेक्झांडर निघाला. एकानंतर दुसरा देश, दुसऱ्यानंतर तिसरा, अनंत देश जिंकत 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 भरतखंडात आला. जेव्हा आला तेव्हा वसंत ऋतू होता, चैत्र मास होता. मार्गाने रस्त्यात गर्दी दिसत होती. अलेक्झांडरानं विचारलं, ही गर्दी कुठे जात आहे? जाणाऱ्या लोकांनी सांगितलं, आम्ही ऋषी दर्शनाला चाललो आहोत. हिमालयामध्ये ऋषीच्या दर्शनाला चाललो आहोत. फार मोठा योग आहे, ऋषी आलेले आहेत. अलेक्झांडराला वाटलं आपणही जावं, काय प्रकार आहे पाहावा. अलेक्झांडर ही आला. ज्या ठिकाणी ऋषी बसलेले होते आणि सगळे लोक येऊन दर्शन करत होते, तिथे जाऊन अलेक्झांडर उभा राहिला. दर्शन वगैरे नाही घेतलं, घोड्यावरच बसलेला होता. आणि मग कुजबूज झाली, ग्रीस देशाचा राजा अलेक्झांडर आलेला आहे. त्याला मार्ग दिला. तो ऋषीच्या समोर आला आणि विचारलं, मला ओळखलं का? ऋषीमुनी शांत राहिले. तो म्हणाला, तुम्ही कसे ओळखणार? तुम्हाला काय माहिती? मी ग्रीस देशाचा राजा जग जिंकण्यासाठी निघालो आहे. देशानंतर देश, अनेक देशांना जिंकत इथपर्यंत आलो आहे. सगळं जग जिंकून टाकणार आहे. माझा परिचय तुम्हाला नसेल, माझ्या पराक्रमाबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल. ऋषींनी शांतपणे उत्तर दिलं, तू जे सांगतोस ते तुझं स्वरूप नाही. तू तुला ओळखलेलं नाहीस. जो स्वतः पराधीन आहे तो काय जग जिंकेल? तू स्वतःच पराधीन आहेस. अरे अजून तू तुझं मनच जिंकलेलं नाही, तू कसा विजेता? अलेक्झांडराच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. घोड्यावरून खाली उतरला, नमस्कार केला. आपण जे बोलले ते श्रेष्ठ आहे. माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली होती की ऋग्वेद घेऊन यावा. ऋग्वेद हे शास्त्राचं शास्त्र आहे. गुरु महाराजांनी सांगितलं, ऋषी महाराजांनी सांगितलं, ऋग्वेद देता येत नाही. आचरण केल्यानंतर त्याची प्राप्ती होत असते. आचरण करून तो प्राप्त करायचा असतो. गुरुच्या चरणाजवळ राहून, गुरु आज्ञेमध्ये राहून तो प्राप्त करायचा असतो. तसा तो देता येत नाही. अलेक्झांडराला रहस्य समजलं. त्या वेदांचं ज्ञान जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी जगाला करून दिलं. शास्त्र दिलं
ब्रह्मसूत्राचं भाष्य केलं. ओम आकाश पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छति सर्वदेव नमस्कार प्रतिगच्छति. ओ आत्मस्वरूपाचं वर्णन जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज करतात. ओ मनो बुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च स्तोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर् न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ नमो नारायणाय. ॐ नमो नारायणाय. ॐ नमो नारायणाय.